शिक्षण चांगलं झालेलं आहे, मुलं चांगली शिकलेले आहेत, त्यांना त्यांचं जीवन व्यवस्थितपणे चाललेलं आहे आणि जे शिकलेले कमी आहेत त्यांचा प्रपंच सुद्धा अतिशय समाधानात चाललेला आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला एक गोष्ट कळते, आता हा संस्थेच्या चालकांचा भाग असेल, या शाळेच्या प्रशासनाचा भाग असेल, परंतु या कार्यक्रमाला या शाळेचा हेडमास्टर हजर राहायला पाहिजे, या शाळेचे शिक्षक हजर राहायला पाहिजे, या शाळेचं म्हणजे स्टाफ सगळा या ठिकाणी आणि विद्यार्थ्यासहित असावा असं माझं सुद्धा वैयक्तिक मत आहे. कारण आज या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करायची वेळ राहिलेली आहे. मार्गदर्शन करायचे विद्यार्थ्यांना, मार्गदर्शन करायचे कार्य करत असणाऱ्या शिक्षकांना. आमच्या काळात प्रत्येक शिक्षक समोर बसलेल्या विद्यार्थ्याला दैवत मानून शिक्षण देत होता. आजची अवस्था राहिलेली नाही. आज शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं फार मर्यादित आहे. पूर्वी विद्यार्थी शाळेपुरताच मर्यादित नव्हता, बाहेर पडल्यानंतर सुद्धा खेळाच्या निमित्तानं, कार्यक्रमाच्या निमित्तानं शिक्षकाशी त्यांचा संबंध येत होता. तिकडे सर्वांनी सांगितले की या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक पाहिजे, हेडमास्टर पाहिजे, त्यांना सुद्धा मार्गदर्शन होत आहे ना. आज ही सर्व व्यासपीठावरची मंडळी म्हणा किंवा तुम्ही लोक म्हणा, म्हणजे मार्गदर्शन करून मोठे झालेले, पुढे गेलेले, तर तुमचा आदर्श त्यांनी घ्यावा अशा प्रकारचं तुमचं कर्तृत्व आहे. आणि हे कर्तृत्व या शाळेच्या चालूपडीला शिकवणाऱ्या लोकांना सुद्धा त्याची जाणीव व्हायला पाहिजे. विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही बोलवायला पाहिजे, विद्यार्थ्यांना सुद्धा या सर्वांचं मार्गदर्शन लाभायला पाहिजे. तर यावर्षी मागच्या वर्षी टिकले सरांनी सांगितलं होतं, त्याचं अनुकरण झालेलं नाही. तर परत एकदा मी संस्थाचालकाला विनंती करतो की अशा कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी, शाळेचे शिक्षक, हेडमास्टर हे सर्व हजर. तर आनंद या गोष्टीचा आहे, समाधान या गोष्टीचं आहे की तुम्ही सर्वजण सुखी आहेत, समृद्ध आहेत, तुमचे नातवंड हे आज चांगल्या मार्गाला लागलेले आहेत. आता याच्या पुढचं काळ व्यवस्थित येण्यासाठी एक गोष्ट मला सांगायचे की शिक्षण हे मातृभाषेतून न्यायला हवं आहे. आज लोकांची ओढ काय आहे, इंग्लिशमध्ये मुलगा इंग्रजी शाळेतच मुलगा शिकला पाहिजे, हे साफ चुकीचं आहे. मातृभाषेतनं जर शिक्षण दिलं तर त्याला प्रत्येक विषयाची संकल्पना व्यवस्थित समजेल आणि तो त्या विषयात पारंगत होईल. तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपली नातवंड म्हणा, पुढची पिढी म्हणा, त्यांना त्यांच्या मातृभाषेतूनच शिकवा आणि त्यांना सन्मान करा. वेळ खूप झालेले मुलांना, तर मी याच्यानंतर आपला वेळ न घेता माझं 2 शब्द संपवतो. त्याच मुलासाठी मॅट्रिकच्या वर्षात माझा अभ्यास चांगला आहे, परंतु शाळेत माझी हजेरी कमी असल्यामुळं माननीय बुबा सर आणि बाराते सर हे दोघ जण आळणीच्या ग्रामपंचायत मध्ये आले. कदम बाप्पांनी विरोध केला असताना सुद्धा, कदम बाप्पा हे बुबा सरचे खास मित्र, त्यांनी विरोध केला असताना सुद्धा मला बिगर 1 पैशाचं त्यांनी या बोर्डिंगमध्ये ठेवलं आणि माझी मॅट्रिक त्यामुळे मी पास झालो.
त्यानंतर 11वीचं शिक्षण केलं, मिलिटरीमध्ये गेलो. मिलिटरीचं शिक्षण केल्यानंतर 25 वर्ष ते आजपर्यंत साखर कारखानदारी सुरक्षा अधिकारी म्हणून मी काम पाहतोय. राहिलं हे जे काही माझे मित्र कंपनी आहेत, यातल्या बऱ्याचशा जणांच्या ओळखी राहिल्या नाही. परंतु काही जण जे ओळखीत होते, संपर्कात होते, उदाहरणार्थ या गावांनी माझ्या कोर्ट कामामध्ये मला जागोजागी निशुल्क मदत केली. अशा प्रकारे राजेंद्र यांचे संत राजा भाऊ यांच्याशी माझी मैत्री तर सगळ्याशीच आहे, पण संपर्क राहिला यांच्याशी. आणि आज ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस मला बरेच चेहरे तर ओळखीचे सुद्धा वाटणार नाही. कोण आहे असं हे सुद्धा समजा ना मला. मुलांचंच नाही तर शिक्षक वर्गाच्या सुद्धा तसेच चेहरे मला ओळखूही ना गेले. परंतु मी म्हणतो की माझ्या जीवनासाठी धन्य आहेत हे शिक्षक, हरिभाऊ घोगरे हायस्कूलचे शिक्षक, ज्यांनी की आज मला इथं उभं राहण्यासाठी ताकद दिली, पाठबळ दिलं. नाही तर माझ्यासारखा आज व्यक्ती गुरराखीत फिरला असता. आज सेनेची नोकरी करायची कुठली आणि कारखानदारीची नोकरी कुठली करणार. खास उपकार ह्या शिक्षक जणांचे आहेत. त्यामुळं सर्व शिक्षकांना मी हात जोडून विनंती करतो की जरी समजा माझ्या जीवनामध्ये माझ्या शिक्षक विद्यार्थी काळामध्ये माझ्याकडून समजा काही चुकलं असेल तर आपण मोठ्या मार्गाने माफ करावी. आणि त्यानंतर मी आपणास भेटीसाठी कुठेही येऊ शकलो नाही त्यासाठी माफ करावी. एवढं करून मी माझं भाषण संपवतो.